नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. शालार्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करण्याचे निर्देश परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्र तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया. त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर इतरांना रेकमेंड करा, शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, शालार्थ वेतन प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला, दुसरा, तिसरा हप्ता अदा करण्याचे तसेच वैद्यकीय देयके अदा करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत महत्त्वपूर्ण शासन निर्णय परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले लेखाशीर्ष 22/020/182/36 या अंतर्गत शालार्थ प्रणालीमध्ये राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता अदा करण्याकरिता त्याचबरोबर वैद्यकीय देयके अदा करण्यासाठी माहे डिसेंबर 2023, जानेवारी 24 व फेब्रुवारी 24 या महिन्याकरिता टॅब उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. सदर शालार्थ प्रणालीमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा 7व्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा, तिसरा हप्ता अदा करण्यासाठी तसेच वैद्यकीय देयके अदा करण्याकरिता टॅब उपलब्ध करून देण्याकरिता पवन जोशी, बिझनेस ॲनालिस्ट, महा IT मुंबई यांना शिक्षण संचालक यांच्यामार्फत सदर पत्र प्राप्त झालेले आहे. सदर परिपत्रकामुळे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा, तिसरा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षक संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक मी तुमच्या स्क्रीनवर स्क्रोल करतोय. तुम्ही वाचून घ्या. काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्स करून लिहू शकता. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर एक विनंती आहे, त्याला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर मित्र हो, ही होती आनंदाची बातमी, अर्थात शालार्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करण्याचे निर्देश. बातमी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.